टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ह्या कुटुंबाची एक थोडीशी एक पहिल्यापासूनच एक आवड शेती ही आहे. कारण शेतीशिवाय ह्या लोकांचं दुसरीकडे कुठेही मन कधीच रमलं नाही. त्यातल्या त्यात म्हणजे कसं आमच्या सासऱ्यांनी शेतीचं सगळं वैभव उभा केलं. पण त्या वैभवाला साजेल असंच त्या भावाभावांनी सगळ्यांनी, मग ते विजयदादा असू देत, बाळदादा असू देत, राजाभाऊ असू देत, मदनदादा असू देत, ह्यांनी सगळ्यांनी शेती हा विषय ह्या विषयाशिवाय शेतीशिवाय दुसरं काहीच घेतलं नाही म्हणजे. आणि शेती करताना त्यांनी अशी उगाच आम्हाला येतंय म्हणून केलेलं नाही. पूर्ण कष्ट, पूर्ण त्याच्यात जीव ओतून, अशा पद्धतीने जीव ओतून म्हणजे पूर्ण कष्टाने आणि पूर्ण माहितीने अशी शेती केलेली आहे. आता अलीकडं विजयदादांना पण त्या शेतीचं वेड पहिल्यापासून होतंच. त्यांनी तर शेतीत फार काम केलेलं आहे. म्हणजे मला पण पूर्वी लग्न झाल्यावर मला इतके लोक सांगायचे, खताच्या गाड्यावरती सुद्धा दादा बसलेत म्हणून. म्हणजे इतकं शेतीचं वेड त्यांना होतं, म्हणजे आहे म्हणजे आता. तर आता अलीकडे त्यांच्या बाकीच्या तब्येतीच्या कारणाने म्हणा ते शेतीत खूप रमलेत. आता त्यांनी एक नवीन प्रयोग म्हणजे सगळ्यांच्या माहितीने त्यांना ज्यांनी त्यांना चर्चा दिली असेल, की दादा आपण हे लावूया, दादा आपण ते लावूया. तसे त्यांनी शेतीचे प्रयोग म्हणजे पिकांचे काय प्रयोग केलेत. त्यात त्यांनी एक सोनपरी म्हणून एक आंबा लावला आहे आणि चेकनेट बोर एक लावलं आहे. ते चेकनेट बोर खूप खायला चांगला आहे आणि त्याला दरही बाजारात जवळजवळ 300-400 रुपये मिळालेला आहे त्या चेकनेट बोराला. आणि आता परत त्यांनी एक हे लावलं होतं, काय काजू लावलेत आणि आता हे पांढरी जांभळं लावलेले आहेत. पांढरी जांभळं हा प्रकार आपल्याला पहिल्यांदाच ऐकायला मिळाला सगळ्यांनाच. बघण्यात तर फार कमी होता. पण ह्याने 3 वर्षापूर्वी ह्याचं हे केला, काय रोपं लावून ह्याचा सगळा कार्यक्रम चालू केला. किती 285 का काहीतरी झाडं लावलेले आहेत. पण पहिलं फळ त्यांनी ह्याने आलं नव्हतं, जोमाने आलं नव्हतं. तेवढं त्याच्यामुळं ते पहिल्या फळाचे काही त्यांनी जास्त ही घेतलेली नव्हती. पण आत्ता जे फळ आलेलं आहे ते खूप सुंदर आलेलं आहे. झाडाची उंची 7 फुटापेक्षा उंच नाही आहे. आपण हातानेच ती जांभळं तोडू शकतो. मोठ्या फांद्या नाहीत, जाड फांद्या नाहीत, नाजूक फांद्या आहेत सगळ्या त्या झाडाला. आणि हे जे फळ आलेलं आहे, हे फळ खूप नाजूक आहे. म्हणजे कसं, की दुपारी 4 नंतर तोडायचं आणि 7-7:30 वाजेपर्यंत आपण पॅकिंग करत होतो. हे औषधी पण आहे म्हणून, शुगरला खूप चांगलं आहे म्हणून. आणि ह्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं म्हणे. आता एक आपल्या ह्याच्यातले शेतीतले फक्त 2च तोडे झाले. पहिल्या तोड्यामध्ये आम्ही फक्त बाहेर आपल्याला दर कसा मिळतोय, आपल्याला त्याची बाहेर कुठं बाजारपेठेत विक्री किती प्रमाणात होते, याच्यासाठी आम्ही फक्त 50 किलोच माल पाठवला आणि 2 दिवसापूर्वी काढला तो साधारण एक 80-90 किलो पाठवला. दर सुरुवातीला तसा 200 रुपये मिळाला किलो आणि काल जो पाठवला आम्ही ह्याला संभाजीनगरला, तो मात्र 250 रुपये मिळाला. पण ते पाठवण्याची पण जरा थोडीशी हीच आहे, म्हणजे तयारी खूप करावी लागते. कारण तो ज्या माणसाने हे मागवलेलं आहे त्याला पहाटे 5 वाजेपर्यंत त्याच्या ताब्यात गेलं पाहिजे. त्याच्यामुळे रात्रीच आम्ही तरकारीच्या गाडीतून ह्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे पाठवल्या. पॅकिंग पण खूप सुंदर करावं लागतं. आपला लोगो त्याच्यावर लावावा लागतो. आता सध्या मागणी 4 ठिकाणीहून आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि मला वाटते नाशिकचं पण. अहिल्यानगरमध्येच औरंगाबाद. हां, संभाजीनगर. मला वाटते नाशिकच्या पण लोकांनी कॉन्टॅक्ट केलेत आपल्याबरोबर. तिचं वेळच आहे. तुम्हाला मी आता उदाहरण सांगितलं ना, रामकृष्ण परमहंसांनी काय सांगितलं ते. आणि मला लहानपणापासूनच शेतीचं वेड आहे, गायांचं वेड आहे, म्हशींचं वेड आहे. माझा गोठा खूप मोठा आहे. माझ्या गोठ्यात दोन्ही वेळचं मिळून 80-90 लिटर दूध आहे. आणि मला गायीशिवाय आणि म्हशीशिवाय आणि शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. म्हणजे दुसरं मला काही करमत नाही. आणि मला सगळ्यात म्हणजे शेतीतल्या महिला किंवा काय असू दे, मी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे. पण मला पाणी पाजायला येतं, भांगलायला येतं, वांगे तोडायला येतात, की शिवरत्न बंगला हे माझं विद्यापीठ आहे म्हणून सांगितलं होतं मी त्या ह्याच्यामध्ये. नाही, आता कसं आहे माहिती आहे का, उत्पन्न आता चांगलं निघणार आहे. कमीत कमी 2 टनाच्या वर उत्पन्न निघणार आहे तेवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये.